गेल्या 3 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा पावसाची संततधार आहे। पावसामुळे दक्षिण गडचिरोलीमधील 5 मार्ग बंद केलेले आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। नागरिकांनी सावध राहावा अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून दिल्या गेल्यात। सतत पाऊस येतो। मागील 3 दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात सतत येत असलेल्या पावसामुळे नागरिकांचे जीवनमान कुठेतरी विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे आज सुद्धा हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक भागात आज सुद्धा पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। महत्त्वाचे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण गडचिरोली भागात अजूनही 5 मार्ग बंद असल्याची माहिती प्राप्त झालेली असून हवामान विभागाने वाढत्या पाण्याच्या ठिकाणी कुणीही जाऊ नये असे आवाहन केलेले आहे। तसेच गोसेखुर्द प्रकल्पाचे दरवाजे सुद्धा उघडल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे नदीकाठी सुद्धा कुणीही जाऊ नये असे आवाहन सुद्धा वेळोवेळी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। आज सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी जे आहे ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।